मोरबे धरणातील पाणी प्रश्न पुन्हा पेटणारे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी हायकोर्टाचं दार ठोठावलंय। गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर आता आक्रमक भूमिका पाहायला मिळते। 15 सप्टेंबरला न्यायालयात सुनावणी होईल। मोरबे धरणाचं पाणी हे नवी मुंबईच्या लोकांकरता सरप्लस असेल तर एखाद्या दिवसाकरता किंवा 8 दिवसाकरता धरणाचं पाईपलाईन डेफिनेटली दिली जाईल। आम्ही आमच्या लोकांना सांगतो 8 दिवस जरा थोडं पाणी कमी हो, परंतु कायमस्वरूपी पाणी देत म्हणून कोणी दादागिरी करत असेल ना, त्याची दादागिरी मोडीत काढली जाईल। आणि मी सुदैवाने सांगतो, आताचे आलेले सिडकोचे एमडी जे पूर्वीच्या नालायक होते असं माझं म्हणणं नाही, पण आताचे जे आलेले अतिशय जनतेशी कनेक्टिव्हिटी असलेले एमडी आहेत। आम्ही स्वतः मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे, ही तुम्ही पाहू शकता। मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे। 15 तारखेला याची सुनावणी आहे। आणि नाईक साहेब जे बोलत आहेत का, नाईक साहेब सांगतात का आम्ही नवी मुंबई एकही थेंब पाणी देणार नाही वगैरे, यांची दादागिरी संपून घेणार नाही। अहो, नाईक साहेब हे राज्याचे मंत्री आहेत, हे का नवी मुंबईचे मंत्री नाही आहेत। ताई जरा ह्या सांभाळून बोलायला पाहिजे होतं, अशी आमची मागणी होती विरोधी पक्षनेता म्हणून पुणे महानगरपालिकेची। आम्ही पाणी हा मागतोय। भारतीय जनता पार्टीची सत्ता असून इथे 2-2 आमदार आहेत। नाईक साहेब स्वतः भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत, शिंदे साहेब युतीचे उपमुख्यमंत्री आहेत। नाही, हे कुठेतरी हा पाणी प्रश्न सोडवायला पाहिजे, परंतु न सोडवता आज दादागिरीची भाषा या ठिकाणी चालू केलेली आहे। परंतु आम्ही विरोधात असून सुद्धा आमचे विरोधी पक्षनेते अरविंदजी म्हात्रे आणि आम्ही 3 नगरसेवक, मी स्वतः आणि आमचे आणखी 2 नगरसेवक यांनी आज शेवटी यांच्याकडून पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली की जेणेकरून आमच्या पनवेलकरांना पाणी मिळेल। एक महत्वाची बातमी समोर येते। थकीत ऊस बिलासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झालेत। गेल्या 12 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। क्युनर्जी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यासमोर शेतकरी आक्रमक झालेत। त्यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूया। 2025-26च्या गळीत हंगामातील ऊसाच्या थकीत बिलासाठी धाराशिव मधील या कारखान्यासमोर गेली 12 दिवसापासून शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे। क्यू एनर्जी इंडस्ट्रीज लिमिटेड समुद्राल संचलित भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना या कारखान्याच्या गेटवरच शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले। आपण जाणून घेऊया नेमकं शेतकऱ्याचे काय मागणी आहेत। पेरणीला खात नाही, एक तर साला असल्या इथे दुष्काळ पडल्यासारखं, आणि 1 बी रुपयाला काढायला तयार नाही। आज तहसीलदार पाशी गेलतो, 7 कोटी एफआरपी असं ह्यांच्याकडे थकले ते अंदाजे, आणि तिने मध्ये ते 6 कोटी एफआरपी थकले आहे, आणि 1 बी आम्हाला रुपया मिळालेला नाही। करायचं कसं शेतकऱ्यांना? आम्हाला आतापर्यंत रुपया कारखान्याकडून भेटलेला नाही। आम्ही आज महिना झाली इथं हेलपाट्या घालतो, तरी कोण आमची दखल घ्यायला तयार नाही। आज 12 दिवस झाली तर बसून कोण बघायला यायला तयार नाही। शेतकऱ्यांनी करायचं काय? ऊन नुसतं तारखावर तारखा, 10 तारखेला काढतो, 5 तारखेला काढतो, असे आता 3 महिने झाले तारखावर तारखा आहे। किती दिवस ऐकायचं शेतकऱ्यांनी? काय करायची? आंदोलन आम्ही पैसे घेतल्याशिवाय उठणार नाही। आता जवळजवळ 8 महिने उलटून गेले। इतके दिवस शेतकरी अजित पवार एक्सपायर झालेत म्हणून हे कारण सांगत होते। आता त्यांना मरून पण 8 महिने झाले। शेतकऱ्यांनी त्याला टाइम पण दिला, पण आता शेतकऱ्याचा न इलाज आहे। कारण यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याचे जे 60-62 कोटी राहिलेले 3,500 शेतकऱ्याचे लवकरात लवकर वर्ग करावे। कारण यांचं नाव मोठं आहे, भाऊसाहेब बिराजदार म्हणजे सुरेशदाजी बिराजदार यांचं नाव आहे। यांनी नाव घालवण्याचं काम स्वतःचंही घालवतात आणि अजित पवार यांचंही नाव घालवतात। कॅमेरामन अविनाश नवगिरे समी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, समुद्राळ, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।